रोज रोज आपल्याला पोहे, उपीट, शिरा खाऊन कंटाळा येतो ना, तर चला तर मग आज आपण वेगळी रेसिपी करणार आहोत टिक्की. 1 वाटी मी पोहे घेतलेले आहेत. 1 वाटीच्या कमी थोडेसे रवा घेतलेला आहे आणि अर्ध्या वाटीच्या थोडेसे मी दही घेतलेलं आहे आणि अर्धा चमचाच फक्त मिरीपूड घेतलेली आहे, म्हणजे पोह्याचा चमचा बरं का. आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाक आणि मस्तपैकी मिक्स करून घ्या. पोहे धुवून घेतले तरी चालतात, कारण की आपल्याला थोडंसं पाणी टाकावंच लागतं. तर मला खूप घाई होती आणि वेळ पण झाला होता, मुलांना भूक पण लागली होती, म्हणून मी पटकन अशी पद्धत वापरलेली आहे. थोडंसं पाणी टाकून तुम्ही मिक्स करा. थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करा, म्हणजे पोहे आणि रवा हे चांगलं भिजल्या जाईल. जास्त आपल्याला पातळ नाही करायचं, पीठ मळण्यासारखं करायचं आहे. तर जसं गव्हाचं पीठ मळतो ना त्या टेक्निकमध्ये करा, परंतु याच्यामध्ये रवा आणि पोहे आहेत. पोहे आणि रवा हे पाण्याला खूप ऑब्झर्व करतं, त्यामुळे ह्याला थोडंसं पाणी लागतंच जास्त. तर मळताना असं मळा की थोडंसं सैलसर, म्हणजे घट्ट होईल. आणि पाणी टाकताना जरा विचार करूनच टाका, म्हणजे जास्त पातळ नाही झालं पाहिजे, नाहीतर आपल्याला टिक्की बनवता येणार नाही आहे. कोथिंबीर विसरली होते, तर कोथिंबीर ही टाकून घेतलेली आहे. हे अशा पद्धतीने पीठ मळून ठेवा आणि आपल्याला 10 मिनटं फक्त रेस्ट करायला ठेवून देऊ, म्हणजे पोहे पण व्यवस्थित भिजल्या जातील आणि रवा तर हा भिजलाच पाहिजे ना. ह्या अशा पद्धतीने बघा, मला थोडंसं घट्ट वाटलं तर मी लगेच थोडंसं पाणी हातावर घेतलं आणि मळून घेतलं बघा. आता हे आपण 10 मिनटं खूप झाले रेस्टवर ठेवू. तोपर्यंत आपण इकडे चटणी करून घेऊ. शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहेत, हिरवी मिरची टाकलेली आहे, चवीनुसार हिरवी मिरची आणि फक्त कोथिंबीर एवढी वाटून घ्या, कारण मी थोडीशी चटणी बनवणार आहे नाश्त्यासाठीच, नाहीतर ती परत दुसऱ्या दिवशी रात्री खराब होती. मीठ टाकलं नव्हतं तर चवीनुसार मीठ टाकून घ्या. अशा पद्धतीने आपली चटणी ही तयार झालेली आहे आणि ही टिक्की आहे ना, नुसतीही खाल्ली तरी खूप छान लागते आणि खूप चविष्ट लागते. आता आपण वाफवण्यासाठी पाणी गरम करून घेऊया, कारण की आपल्याला टिक्की तयार केली ना तर ती स्टीमरला लावायची आहे. आता ज्या स्टीमरमध्ये लावायची आहे त्या प्लेटला ना आपण ऑइल लावून ठेवलेलं आहे. आता आपण टिक्की तयार करून घेऊया. ह्या अशा पद्धतीने तेल लावा आणि आता टिक्की घ्या. 15-20 मिनटं झालेले आहेत. पीठ पण चांगलं व्यवस्थित मुरलेलं आहे आणि जास्त पातळही झालेलं नाही आणि जास्त घट्टही नाही झालेलं. हे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने, की जास्त ह्या हातालाही लागत नाही आहे बरं का. हे बघा, थोडंफार लागणारच ना, तर आता आपण गोळी तयार करून घेणार आहोत आणि दोन्ही हाताच्या साहाय्याने मध्ये अशी दाबणार आहोत, म्हणजेच टिक्कीसारखा आकार मस्तपैकी येतो. ह्या अशा पद्धतीने याच्याबरोबर आपण चटणीच खाल्ली पाहिजे किंवा सॉस खाल्ला पाहिजे, काही गरज नाही लागत. माझ्या मुलांना तर मी चटणी तयार करून दिली होती, परंतु मुलांनी नुसतेच खाऊन संपून टाकले आणि परत मला म्हटले की मम्मी हे परत एकदा करून दे. ह्या अशा पद्धतीने ह्या टिक्क्या अशा आम्ही सगळ्या करून घेणार आहोत आणि खूप छान दिसायलाही खूप छान लागतात आणि दिसण्यापेक्षा चवीला पण खूप छान लागतात. जरी आपण आतमध्ये थोडीशी फक्त मिरीपूड बाकी काही टाकलेलं नाही आहे, तर आपण जो वरतून तडका देणार आहोत ना त्याची टेस्टच खूप छान लागते आणि तो तडका व्यवस्थित दिला पाहिजे. आता आपण आहे ना स्टीमरमध्ये टिक्क्या ठेवलेल्या आहेत. 15-20 मिनटं खूप झाले. पहिल्यांदा हाय फ्लेमवर ठेवायचं आणि नंतर मीडियम फ्लेम करून 10 मिनटं ठेवायचं, होऊन जातात. आता हाताला ह्या सुद्धा लागत नाही आहे चिकटपणा, म्हणजे शिजलेले आहेत आणि चाकूच्या साहाय्याने पण बघितलं चाकूलाही काही मटेरियल कच्चं लागत नाही आहे. अशी टेक्निक वापरून तुम्ही शिजलं का नाही हे तुम्ही बघू शकता. आता हे आपण काढून घेतलेलं आहे. थोडंसं गार होऊन द्या, लगेच गरम गरम नका काढू. हे बघा किती मस्त दिसतात ना. तर त्याला आपण फोडणी दिल्यानंतर अजूनच दिसायलाही खूप छान दिसतं आणि चवीलाही खूप टेस्टी लागतं. हे बघा आता गार झाले ना, तर हातात आपण टिक्की काढून घेतली तरी खाली चिकटल्या जात नाही आहे. आता आपण पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही तेल टाकून फोडणी द्या. तेल गरम झालेलंच होतं. मोहरी तडतडली की जिरे टाकून घेणार आहोत. जिरे टाकले, आता आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत. कढीपत्ता मस्तपैकी व्यवस्थित फ्राय करून घ्या, परंतु लो फ्लेमच ठेवा बरं का, कारण की आपल्याला फोडणी जाळायची नाही आहे. तर फोडणीचा तडका आणि तो खमंग वास आला पाहिजे. जिरे मिरच्या पण अशा वरच्यावर परतून घ्या आणि पांढरे तीळ 1 चमचा टाकलेला आहे, ते पण जळून नाही द्यायचे. हे बघा अशा पद्धतीने. आता लाल तिखट टाका आणि थोडासा गरम मसाला टाका आणि जेवढं आपण लाल तिखट आणि गरम मसाला टाकलेला आहे ना, तर तेवढं थोडंसंच मीठ टाका चवीनुसार, म्हणजे जास्त तिखटपणा लागणार नाही आणि ज्या मसाल्याला पण टेस्ट लागेल. आपण टिक्की जेव्हा तयार केली ना त्यावेळेस पण आपण मीठ टाकलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यात सगळ्या आपण मीठ टिक्क्या टाकून घेतलेल्या आहेत आणि मस्तपैकी लो फ्लेमच ठेवा. त्याला काय आपल्याला टिक्कीला भाजून द्यायचं नाही आहे. फक्त जो
मोहरीचा तडका, लाल तिखट, गरम मसाला, कढीपत्ता हा सगळीकडे लागला पाहिजे. म्हणून फक्त लो फ्लेमवरच आपण हे सगळं मस्तपैकी एकसारखं परतून घेऊ. म्हणजे टेस्ट खूप छान लागते, कारण की मोहरी जळून नाही दिलेली. कारण ह्या टिक्कीला आहे ना फोडणीचंच खूप महत्त्व आहे आणि खूप टेस्टी लागतं. मोहरी जर तडतडून फुटली ना तर त्याची जी टेस्ट आहे ना त्याच्यावर टिक्कीवर लागलेली ती एक नंबर लागते. कोथिंबीर टाकलेली आहे, तुम्ही बघितलेलीच आहे. आता आपण काढून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर आणि खूप छान लागते. आणि जवळजवळ कुणी सॉसबरोबर आणि चटणीबरोबर खाल्लंच नाही, कारण की ही नुसतीच खूप छान लागत होती. कारण की वरतून जे मोहरीचा तडका, तीळ, कढीपत्ता, लाल तिखट, गरम मसाला हे होतं ना त्याच्यामुळं गरजच नाही लागली सॉस आणि चटणीची. मला वाटले की जर ज्यांना पाहिजे ते खातील सॉसबरोबर. ज्यांनी सॉसबरोबर खायचं त्यांनी खाल्ले, ज्यांनी चटणीबरोबर खायची त्यांनी खाल्ले आणि कोणी माझ्या मुलीने तर नुसतेच खाऊन घेतले. हे बघा किती मस्त दिसतंय ना. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू आपण उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय.